मंडळी नमस्कार. मी सुभाष गुरुजी. 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये नवरात्र उत्सव साजरा होतोय. प्रतिवर्षी अत्यंत आदराने, आनंदाने, उत्साहाने साजरा केला जाणारा हा उत्सव यावर्षी रविवारी 15 ऑक्टोबरला सुरू होते. मंडळी, नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक हिंदूंचा उत्सव आहे, सण आहे. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो. ही नवरात्र शरद ऋतूच्या सुरुवातीला येते म्हणून तिला शारदीय नवरात्री म्हणतात. भारतामध्ये ही नवरात्र संपूर्ण देशात विविध भागामध्ये निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. अश्विन महिन्यात देवीला घटात स्थापन करून अखंड नंदादीप लावून 9 दिवस आदिमायेची भक्तिपूर्वक पूजा केली जाते. याला घटस्थापना म्हणतात. या घटाच्या बाजूला धान्य पेरले जाते. नवरात्र हा सण उत्सव प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पूर्वी पेरलेलं धान्य कापणी करून आपल्या घरात आणले जाते, तेव्हा शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी थंडीलावर आता सध्या छोट्या टोपलीमध्ये 9 धान्य पेरले जातात व दसऱ्याच्या दिवशी हे उगवलेले अंकुर देवाला वाहिले जातात, देवाला अर्पण केले जातात. ही प्रथा, ही रूढी या सणाचे कृषीविषयक स्वरूप व्यक्त करते. नवरात्रात विशेषतः देवीची उपासना करायला हवी आणि केली जाते. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. अश्विन शुक्ल प्रतिपदेला मांगलिक तयारी करून ब्राह्मणांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति इति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्री च, महागौरीति चाष्टकं, नवमं सिद्धरात्री च नवदुर्गा प्रकीर्तितः. मंडळी, नवरात्रीमध्ये देवींचा 9 दिवस उत्सव असतो. या 9 दिवसामध्ये देवीची 9 अनेक वेगवेगळी रूपं आहेत. भगवतीच्या पहिल्या दिवशीच्या रूपाला आपण शैलपुत्री म्हणतो. दुसऱ्या दिवशीच्या रूपाला आपण ब्रह्मचारिणी म्हणतो. तिसऱ्या दिवशीच्या रूपाला आपण चंद्रघंटा म्हणतो. चौथ्या दिवशीचं रूप हे कुष्मांडा. 5व्या दिवशीच्या रूपाला आपण स्कंदमाता म्हणतो. 6व्या दिवशीच्या रूपाला आपण कात्यायनी म्हणतो. 7व्या दिवशीच्या रूपाला आपण कालरात्री म्हणतो. 8व्या दिवशीच्या रूपाला आपण महागौरी म्हणतो. 9व्या दिवशीच्या रूपाला आपण सिद्धिदात्री म्हणतो. या 9 दिवसामध्ये देवी या 9 रूपामध्ये वावरत असते, प्रकट होत असते. तर 10व्या दिवशी ती शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमेचं उल्लंघन करते. आपल्या घरातले हे 9 दिवसांचे तिचे वास्तव्य अत्यंत मंगलमय असे असते. अनेक व्रतांचा नियम करून तिची आराधना केली जाते. त्यामध्ये 9 कुमारिकांचं पूजन आहे, भोजन आहे, सप्तशतीचा पाठ आहे, कुंकुमार्चन आहे, श्री सुक्ताचं पठण आहे, ललिता सहस्रनामावली आहे, कुलदेवीचा जप आहे आणि हे सर्व केल्यास आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ 100 पट नव्हे तर 1000 पट प्राप्त होते. म्हणून नवरात्रामध्ये हवन केले जाते किंवा त्याचे खूप महत्त्व आहे. नवरात्रीत कुमारिकांचे पूजन करत असताना ती कुमारिका ही कमीत कमी 2 वर्षाची असावी. त्यापेक्षा लहान असेल तर तिचे पूजन चालत नाही. यामध्ये 3 वर्षाच्या कुमारिकेला त्रिमूर्ती म्हणतात, 4 वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी म्हणतात, 5 वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी म्हणतात, 6 वर्षाच्या कुमारिकेला कालिका म्हणतात, 7 वर्षाच्या कुमारिकेला चंडिका म्हणतात, 8 वर्षाच्या कुमारिकेला शांभवी म्हणतात, 9 वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हणतात, 10 वर्षाच्या कुमारिकेला सुभद्रा म्हणतात. त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या कुमारिकांचेही पूजन केले जात नाही.
दुःख आणि दारिद्र्य यांचा नाश होण्यासाठी कुमारींचं पूजन केलं जातं. मंडळी, दक्ष प्रजापतींच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता. तिच्याबरोबर असंख्य योगिनींचा समावेश होता. म्हणून अष्टमीला हवन करण्याचा प्रघात आहे. यावेळी हवन, ब्राह्मण भोजन, कुमारिका भोजन, फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येतं. नवरात्रीमध्ये ज्यांना 9 दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी ते 3 दिवस उपवास करून त्याची फलप्राप्ती करून घेता येते. या नवरात्रीमध्ये आपण जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रकारच्या पूजा अर्चा करत असतो तेव्हा आपल्याला सुखप्राप्ती होते, पुत्र पौत्रादींची वृद्धी होते. ज्यांना संतती नसेल त्यांना संतती प्राप्त होऊ शकते. आरोग्यवर्धक अशी ही नवरात्री आहे. या नवरात्रीमध्ये आपण जे होम हवन करतो त्यामध्ये त्याचा अत्यंत लाभ असा आहे की आपल्या निसर्गामध्ये जे काही जीवाणू आहेत, किटाणू आहेत, त्या किटाणूंचा आपल्याला बाधा होऊ शकते आणि हे किटाणू या हवनामुळे दूर होऊन जातात. त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहतं. या नवरात्रीमध्ये आपण जेव्हा भगवतीची पूजा करतो तेव्हा स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होण्यास आपल्याला अडचण राहत नाही. तर यासाठी हे व्रत अतिशय उपयुक्त आहे आणि ते समर्थ सुद्धा आहे. ज्याला विद्याप्राप्ती पाहिजे असेल त्यांनी नवरात्रीचे व्रत करावे. ज्याला धन हवा असेल त्यांनी नवरात्रीचं व्रत करावं. ज्याला पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी नवरात्रीचं व्रत करावं. ज्या ज्या इच्छा जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये होत असतील तेव्हा तेव्हा प्रत्येकाने हे मंगलमय व्रत अनुष्ठान करावं. या मंगलमय व्रताचा अनुभव घ्यावा. आपल्याला सर्व बाधांपासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा हे व्रत करायला काही हरकत नाही. या नवरात्रीमध्ये प्रतिपदेला घटस्थापना होते, देवीची स्थापना होते. रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती होते, भजन कीर्तन, शतचंडी होते, सप्तशतीचे पाठ होतात, श्रीसुक्ताचे पाठ होतात, ललिता सहस्रनामावली म्हटली जाते, कुलदेवीचा जप होतो, कुंकुमार्चन केलं जातं, कुमारिकांचे पूजन होते. अशा अनेक गोष्टी या नवरात्रीमध्ये होत असतात. अखंड दीप लावला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे नैवेद्य असतात. ते देवीचे नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचे दाखवले जातात, देवीला अर्पण केले जातात. मालाबंधन असते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत मालाबंधन केलं जातं. नवरात्रीत दुर्गा देवी आपल्यावरती नेहमीच कृपा करत असते. भगवती आपल्यावरती नेहमी कृपा करत असते. भगवती ही आपली आई आहे आणि ती आपल्यावरती नेहमी कृपा करत असते. या नवरात्रीमध्ये या देवीचं जे तत्व आहे ते 1000 पटीनं या पृथ्वी तलावरती कार्यरत असतं. आणि म्हणून प्रत्येकाने नवरात्रीमध्ये व्रत आचरायला काहीच हरकत नाही. प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याकडे देवीची पूजा अर्चा नेहमी करत राहायला पाहिजे. नवरात्रीमध्ये आपल्याकडे देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे. या 9 दिवसामध्ये आपण देवीला सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते. आपण ती करत असतो. ही सुती आणि रेशमी साडी अर्पण करण्याच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे की या सुती किंवा रेशमी धाग्यामध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा जास्त असते आणि म्हणून सुती किंवा रेशमी साडी देवीला अर्पण करायची असते. देवीकडून आपल्याला अधिक उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठी या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते. मंडळी, आपण ओटीमध्ये जे तांदूळ वापरतो हे एकतर तांदूळ हा एकदलीय प्रकार आहे आणि तांदळाला आतमधून कधीही कीड लागत नाही. तांदूळ हे चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. म्हणून ओटीमध्ये तांदूळ घातले जातात. देवीच्या शृंगारासाठी अनेक गोष्टी आपण देवीला अर्पण करत असतो. आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी शृंगारासाठी लागतात त्या प्रकारच्या गोष्टी आपण देवीच्या तिकडे अर्पण करीत असतो आणि हे आपण करायला पाहिजे. कारण नवरात्रामध्ये आपण जितकी देवीची भक्ती करू, भगवती आईची भक्ती करू, तितका आपल्याला लाभ होत असतो. आणि म्हणून हिंदू धर्मातल्या या
उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. हा उत्सव म्हणजे दांड्या, गरबा अशा अनेक खेळांमध्ये उत्साहात नाचणारे, दंग होणारे भाविक, त्याच्यामध्ये लहान मुलं, तरुण मुलं मुली, वृद्ध माणसं याच्यामध्ये अत्यंत उत्साहात साजरे होत असतात आणि हा आनंद लुटत असतात. वर्षातून एकदा येणारा हा शारदीय नवरात्रीचा सण उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. चला तर आपण यावर्षी सुद्धा या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होऊया, आनंदाने सहभागी होऊया. नवरात्रीमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या देवीकडे जाल किंवा ज्या ज्या उत्सवामध्ये सामील व्हाल त्या ठिकाणी यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे शक्य आहे तेवढे दान दक्षिणा त्या ठिकाणी देत चला, कारण तो उत्सव मोठ्या प्रकारे साजरा झाला पाहिजे. याच्यामध्ये तुमच्यासारख्यांचं दात्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपण जिथे जिथे जाल तिथे तुमची जेवढी कुवत आहे, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी दानधर्म करत चला. मंडळी, या दानधर्मांचा तुम्हाला खूप फायदा होतो. दानाने तुमच्या धनाची शुद्धी होते आणि आई भगवती तुमच्यावरती नेहमी कृपा करत राहील. म्हणून जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे दानधर्म करत चला. आपण या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, तुमचं एक सबस्क्रायबर किंवा तुमचं एक शेअर हे माझ्यासाठी अत्यंत मोलाचं असेल. म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांचा आणि त्या दिवशी त्या देवीसाठी किंवा आपण सर्वांनी त्या त्या प्रकारचीच वस्त्र का वापरायची हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येक दिवशी येणारा व्हिडिओ आपण पाहायला विसरू नका. धन्यवाद.